हाय एव्हरीवन, मी पल्लवी आणि वेलकम टू पल्लवीज डिलिशियस ट्रीट्स. तुमच्यापैकी कुणाकुणाला प्रश्न पडतो की कस्टमर्सचा आवडता फ्लेवर कुठला असेल? बरोबर ओळखलं. आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी बेस्ट 12 ते 15 कस्टमर फेवरेट फ्लेवर्स घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्ही जर नवीन प्रॉडक्ट लॉन्च करत असाल तर त्या संदर्भातल्या सुद्धा काही टिप्स मी पुढे कव्हर करणार आहे. सो स्टे ट्यून. व्हिडिओ सुरू करायच्या आधी जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलवरती अनेक व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते प्लीज बघा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सुरू करूया आजचा व्हिडिओ. जेव्हा एखादा कस्टमर आपल्याकडे येतो तेव्हा त्याला फ्लेवर सजेस्ट करायचा असतो. समजा तो क्लिअर नसेल की त्याला कुठला फ्लेवर हवा आहे. बरेच असं म्हणतात की नाही, तुम्ही सांगा ना की तुमचा बेस्ट सेलर कुठला आहे किंवा तुम्ही कोणता फ्लेवर सजेस्ट कराल. असे जेव्हा आपल्याला प्रश्न येतात समोर ना, तेव्हा आपल्याला वाटतं की कुठला बरं फ्लेवर सांगावा कस्टमरला. त्यावेळेला तुम्ही समजून घेतलं पाहिजे की कस्टमर चॉकलेट लवर्स आहेत की दुसरे नॉर्मल फ्लेवर्स ते लवर्स आहेत. चॉकलेट फ्लेवर्स असतील तर त्यांना गो टू फ्लेवर्स आहेत. एक तर ट्रफल, चॉकलेट ट्रफल. चॉकलेट ट्रफल हा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो फॉर चॉकलेट लवर्स. जर ते कॉफी लवर्स असतील तर मोका कॉफी हा एक उत्तम फ्लेवर आहे केकमधला. आणि आहा, चॉकलेट स्पॉन्ज बरोबर कॉफी मोकाचा फ्लेवर गोज अमेझिंग. खूप सुंदर फ्लेवर आहे, खूप टेस्टी लागतो, डिलिशियस लागतो, क्रम्शियस. इट हॅज एव्हरीथिंग लाईक अ डल्गोना कॉफी. लिटरली तो इतका सुंदर लागतो. चॉकलेटमध्ये जाणारा तिसरा फ्लेवर आहे चॉकलेट ओव्हरलोडेड, दॅट इज डच चॉकलेट. चॉकलेट गनाशमध्ये असलेला फ्लेवर चॉकलेट हेझलनट आहे. सो चॉकलेटमध्ये असे तुम्ही व्हेरिएशन्स तुमच्या कस्टमरना देऊ शकता. ह्याच्याच बरोबर चॉकलेटमध्ये आला फरेरो रॉशर केक. फरेरो रॉशर कुणाला आवडत नाही, परत सगळ्यांना आवडतो. अर्थात चॉकलेट लवर्स असतील त्यांना जास्त आवडतो. लहान मुलांना स्पेसिफिकली खूप आवडेल. आणि तो केक, त्याच्यावरती चॉकलेटचं डिझायनिंग, फरेरो रॉशर, वाव, द केक लुक्स स्टनिंग. सो ह्या सगळ्या झाल्या तुमच्या चॉकलेट लवर्ससाठी किंवा चॉकलेट केक ज्यांना हवा असेल त्यांच्यासाठी हे सगळे फ्लेवर्स तुम्ही अवेलेबल करून देऊ शकता. आता प्रश्न राहिला ज्यांना फ्रूट्स जास्त आवडतात किंवा ज्यांना असं थोडे टँगी फ्लेवर्स आवडतात, तर तशांसाठी ऑब्व्हियसली फ्रुटी स्ट्रॉबेरी किंवा पाईनॲपल हे सगळ्यात अमेझिंग फ्लेवर्स आहेत. आणि जर सीझन स्पेशल असेल तर मँगो केक तो बनता है. लेमन केक, ज्यांना टँगी फ्लेवर हवा असतो आपल्या केकमध्ये इन अमाल्गमेशन विथ स्वीटनेस ऑफ द केक, सो त्या लोकांसाठी ऑरेंज आहे किंवा लेमन केक आहे. असे फ्लेवर्स तशांना सूट करतात, त्यांना तो फ्लेवर खूप जास्त आवडतो. किंवा काही लोकांना मिक्स फ्रूट केक आवडतो, ठराविक फ्रूट्स घेऊन, जसं ऑरेंजेस आहेत, किवी आहे, ग्रेप्स आहेत, ॲपल. अशा लोकांसाठी ऑब्व्हियसली मिक्स फ्रूट फ्लेवर पण खूप छान लागतो. ज्यांना प्युअर हे हवं आहे, व्हॅनिला स्पॉन्ज आणि त्याच्यात दुसरं काहीही नको, अशांसाठी ट्रेडिशनल फ्लेवर ज्यांना जास्त आवडतात त्या लोकांसाठी, म्हणजे हा क्राऊड जनरली एक म्हणजे सिनियर सिटिझन्सचा क्राऊड असतो किंवा काही वेळेला आपल्याला मिडल एजचा क्राऊडसुद्धा असतो की त्या ठराविक ओकेजनसाठी समजा मेजॉरिटी लोक जर सिनियर सिटिझन्स असतील तर ते ट्रेडिशनल फ्लेवर्स जास्त प्रेफर करतात. ट्रेडिशनल फ्लेवर्स कोणते? उदाहरणार्थ रसमलाई. रसमलाई केक इज अ गो टू ट्रेडिशनल फ्लेवर केक, किंवा पिस्ताचिओ फॉर दॅट मॅटर, किंवा ड्रायफ्रूट केक असेल. आता ड्रायफ्रूट केक तुम्ही क्रीममध्ये कसा कराल, तर त्यामध्ये तुम्हाला पिस्ता फ्लेवर घालणं म्हणजे अपेक्षित आहे, कारण त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही ड्रायफ्रूट एसेन्स असा जर केक केला तर तो फार छान नाही लागत चवीला. ऑफकोर्स टेस्टला जर तुम्ही सॉफ्ट केक ड्रायफ्रूटचा केला तर इट गोज अमेझिंग. एगलेस ड्रायफ्रूट केकची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे, अपलोडेड आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही जाऊन तो चेकआउट करू शकता. पुन्हा तुमचा ट्रेडिशनल फ्लेवरमध्ये जाईन गुलाबजामुन केक किंवा काजू कतली केक जर कुणाला आवडत असेल
तर तसे केक्स तुम्ही देऊ शकता. आणि येस, द क्रिएटिव्हिटी इज ऑल युअर्स, कारण हे सगळे फ्लेवर्स जे सांगितले ते ट्रॅडिशनलसाठी खूप छान आहेत. बेस्ट सेलर इज ऑफकोर्स रसमलाई केक, आणि तो जर फ्रेश रसमलाईनी केला तर तो अजून सुंदर लागतो. आणि परफेक्ट ब्लेंड ऑफ स्वीटनेस, ते क्रम्स रसमलाईचे, हा ते दूधनी सोक केलेला असतो स्पॉन्ज, त्यामुळे तो फ्लेवर अगदी मस्त उतरलेला असतो केकच्या स्पॉन्जमध्ये. बर, आता जर कुणाला फ्लेवर तर व्हॅनिला किंवा चॉकलेट स्पॉन्ज चालणार आहे, पण थोडासा चॉकलेटचा फ्लेवर पण हवा आहे, अशा वेळेला तुम्ही ब्लॅक फॉरेस्ट किंवा व्हाईट फॉरेस्ट हे 2 केक सजेस्ट करू शकता, जेणेकरून थोडा चॉकलेटी पण असेल आणि थोडा व्हॅनिला स्पॉन्ज पण असेल. सो हा मिक्स्ड फ्लेवर आहे आणि इट इज अ गो टू फ्लेवर फॉर ऑल एज ग्रुप्स. ब्लॅक फॉरेस्ट आणि व्हाईट फॉरेस्ट ऑब्व्हियसली तो बेस्ट सेलिंग असणार आहे तुमचा. आणि त्याचबरोबर हटके फ्लेवर हवा असेल तर गो फॉर रेड वेल्वेट. रेड वेल्वेट केक विथ चीज क्रीमचं फिलिंग, अमेझिंग कॉम्बिनेशन आहे आणि सगळ्यांना तो नक्की आवडतो, हमखास आवडतो. सो हे सगळे होते काही फ्लेवर्स जे कस्टमर्सना खूप जास्त आवडतात. गो टू फ्लेवर्स आहेत कस्टमर्सचे. कधीही कुठल्याही ओकेजनला ह्यातला कुठलाही फ्लेवर अगदी अचूक जातो. तुम्हाला काहीही त्रास घ्यायची हे नाहीये, गरज नाहीये की मी कुठला फ्लेवर सांगू, काय करू. माझा हा व्हिडिओ लाईक व्हिडिओजमध्ये ॲड करून ठेवा, म्हणजे पटकन तुम्हाला फ्लेवर्स हवे असतील, व्हिडिओ बघितला की तुम्हाला फ्लेवर्सची आयडिया येईल आणि त्याप्रमाणे तुम्ही फ्लेवर्स तुमच्या कस्टमर्सना सजेस्ट करू शकता. ह्याचबरोबर जर तुम्हाला नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचं असेल, उदाहरणार्थ कपकेक्स असेल किंवा टी टाइम सॉफ्ट केक असेल, तरी सुद्धा तुम्ही ह्या फ्लेवर्सचा उपयोग करू शकता. कॉफीचे कपकेक्स करू शकता, कॉफी मोका फ्लेवरचे, किंवा तुम्ही पायनॅपल कपकेक करू शकता, किंवा रसमलाई कपकेक करू शकता, फरेरो रोशर चॉकलेट कपकेकमध्ये व्हेरिएशन्स करू शकता. अनेक प्रोडक्ट्स तुम्ही अशा पद्धतीने लॉन्च सुद्धा करू शकता. तर तुम्हाला जर असे कुठले फ्लेवर्स बघायचे असतील कपकेक्सचे किंवा सॉफ्ट केक्सचे, मला नक्की कमेंट्स करून कळवा. मी पुढचा व्हिडिओ त्या फ्लेवर्सवर कसे बनवायचे, काय करायचे ह्या संदर्भातले व्हिडिओज मी बनवीन. त्याचप्रमाणे आजचा व्हिडिओ कसा वाटला ह्याबद्दलचे कमेंट्स करून मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सो मी नेहमी सांगते त्या पद्धतीने आजही सांगते की व्हॉट्सॲप कम्युनिटी ग्रुप आहे माझा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जिथे मी अनेक टिप्स फक्त बेकिंग रिलेटेड असे बरेच शेअर करत असते. सो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की जॉईन करा आणि ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. सो स्टे ट्यून आणि कमेंट्स करून कळवा पुढचा कुठला व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल ते. करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुमचा फेवरेट फ्लेवर कुठला आहे तो मला कमेंट करून नक्की कळवा. बाय.